अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांसमवेत प्रीती संगम घाटावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कराडच्या नगराध्यक्ष पदाबद्दल आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना विचारणा करण्यात आली की कराडचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी असताना भाजपामधून विनायकांना पावसकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली गेली। गेली कित्येक वर्ष मराठा समाज नगराध्यक्ष पदाच्या प्रतीक्षेत आहे। आरक्षण देखील पडले होते, तरी देखील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपामधून दिली गेली नाही। त्यामुळे खुल्या प्रवर्गातील समाज नाराज तर नाही ना? याबद्दल बोलताना आमदार अतुलबाबा भोसले काय म्हणाले पाहूयात। कराडला नगराध्यक्ष पद ओपन साठी होतं, तुम्ही आता नगराध्यक्ष पद ओबीसी ला दिले। मराठा समाजावर हा अन्याय नाही का? भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला एखाद्या उमेदवारीचा विचार करते त्यावेळेला भारतीय जनता पार्टी उमेदवाराचं चारित्र्य, उमेदवाराचा अनुभव, उमेदवारांनी काय काय पद्धतीचं काम केलेलं आहे, उमेदवाराच्या माध्यमातून सत्ता मिळाल्यानंतर किती व्यवस्थित काम होऊ शकतं, पारदर्शक काम होऊ शकतं, ह्या सगळ्या निकषांवर भारतीय जनता पार्टी निर्णय घेते। त्या निकषांवर निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची आमची स्ट्रॅटेजी। कराडकरांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कराडकरांनी तीच कृपादृष्टी माझ्यावर, माझ्या पार्टीवर ठेवावी अशी विनंती आम्ही कराडकरांना आता करणार आहोत। आणि मला खात्री वाटते कराडचे सगळे लोक हे आमच्या बरोबर आहेत।